खूप श्रीमंत असलेल्या काकूंना वृद्धाश्रमात पाहिले आणि खूप मोठी शिकवण देणारी कथा। काकू तुम्ही इथे काय करताय? माझ्या प्रश्नानं काकूंनी वर पाहिलं आणि ढसढसा रडायला सुरुवात केली। मी पुन्हा प्रश्न केला, काकू हा अनाथ आश्रम आहे आणि तुम्ही इथे काय करताय? काकूने पदराने डोळे पुसले आणि सांगू लागल्या, माझ्या मुलानंच मला इथं सोडलं रे। क्षणभर काय बोलावं मलाही सुचेनासं झालं। एका श्रीमंत घरातील ऐश्वर्य लाभलेली स्त्री आता एवढी वाईट वेळ यावी? माझी सून मला जराही बरं पाहत नाही रे। मी काही चांगलं सांगायला गेले की उलटून बोलणं आणि मुलगा घरी आला की मी त्रास देते म्हणून सांगणं। शेवटी माझ्या मुलानं बायकोची बाजू घेतली आणि मला इथं आणून सोडलं अनाथासारखं। काकू पुन्हा रडू लागल्या। मी म्हणालो, काकू आधी रडायचं थांबवा आणि चला माझ्या घरी। तसं काकूने दचकून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, नको रे बाळा, ज्याला 9 महिने पोटात सांभाळलं, जन्म दिला, वाढवलं, त्यानंच मला घराबाहेर काढलं। तुझ्यावर माझा काय अधिकार? शेवटी माझ्या हट्टापुढे काकू तयार झाला आणि मी काकूला घरी घेऊन आलो। मी दार वाजवलं। आले आले बायको म्हणाली। दार उघडल्यावर मी म्हणालो, अगं बघ कोण आलंय? ती म्हणाली, अय्या काकू या ना आत या। अगं काकूला आपल्याकडेच राहायला घेऊन आलो। तिला सगळं सांगितलं। ती म्हणाली, अहो बरं झालं की सासूबाईला पण सोबत होईल, दोघीजणी करतील देवदेव। मी बायकोला सगळी हकीकत सांगितली। सुरुवातीला काकूंना संकोच वाटायचा, पण हळूहळू त्या आमच्या घरात स्थिरावल्या। काही महिने आनंदात निघून गेले। मला आता 2 आयांचं प्रेम मिळत होतं। माझ्या बाळाला 2 आज्या आणि माझ्या पत्नीला 2 सासू। एक दिवस अचानक मित्राचा फोन आला, अरे कुठे आहेस रे? तो म्हणाला, मेन रोडवर अनाथ आश्रम आहे ना, तिथे ये बरं। मी म्हणालो, अरे काय झालं? मित्र म्हणाला, काही नाही रे, आईला अनाथ आश्रममध्ये ठेवलं होतं, पण इथे आई नाही रे। मला खूप काळजी वाटली रे तिची। मी म्हणालो, काळजी करू नकोस, अगोदर माझ्या घरी ये। मित्र घाईघाईने घरी आला। मी दार उघडलो, बघतो तर काय, त्याची आई माझ्या घरी। त्याने आईवर रागवायला सुरुवात केली, इथे आलीस न सांगता? किती काळजी वाटली तुला काय माहीत? त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत मी त्याच्या मुस्कटात मारले। अरे जिनं तुला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, तिलाच तू अनाथासारखं वागवलं? लहानपणी ज्यावेळेस मी तुझ्या घरी यायचो त्यावेळी आमच्यासारख्यांना तिनं मायेनं भरवलं आणि तिला तू हे दिवस दाखवलेस। एवढा मित्राची बायको पण आली होती। मित्राला त्याची चूक कळाली। तो आणि त्याच्या बायकोने आईचे पाय धरले आणि धाय मोकलून रडू लागले। नकळत आमच्याही डोळ्यात अश्रू वाहिले। चल आई, आम्ही तुला घ्यायला आलो। आम्ही खूप मोठा अपराध केला, तो अपराध माफीच्या लायकीचा नाही, तरी पण आम्हाला माफ कर आई। मित्र रडत रडत म्हणाला। काकू उठल्या आणि मुलाला सुनेला मिठीत घेतलं, रडत रडतच। दोंगांच्या खांद्यावर हात टाकून काकू नजरेआड झाल्या। माझं लेकरू लय चांगलं, असं गालावरून हात फिरवतच माझी आई म्हणाली, एक बक्षीस मिळालं होतं चांगल्या कामाचं आणि एक समाधान मिळालं होतं। एक माय वाचवली होती मी अनाथ होण्यापासून, तसंच एक लेकरोही वाचवलं होतं अनाथ होण्यापासून। ही कथा लिहिलेली आहे राजकुमार नायक यांनी। मित्रांनो, खरोखरच ज्या समाजामध्ये आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं जातं, अशा मित्रांना खरोखरच योग्य समज देण्याची आणि अशा मित्रांची खरोखरच गरज आहे। तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।